वसुधाताईंनी त्यांच्या केबिनमधून पाहिले तर त्यांचा मुलगा राजेश हातात फाईल घेऊन उभा होता. बहुतेक तो नोकरीसाठी आला होता. वसुधाताईंनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन लावला आणि सांगितले की राजेश जगताप नावाचा व्यक्ती इंटरव्ह्यूसाठी आला तर त्याचे सिलेक्शन करा. ठीक आहे मॅडम, असे बोलून त्यांनी फोन ठेवला आणि त्या खुर्चीवर डोळे मिटून बसल्या. आज त्यांच्या पतीला जाऊन 6 महिने झाले होते. भूतकाळातील आठवणी त्यांच्या डोळ्यांसमोर एखाद्या चलचित्राप्रमाणे दिसत होत्या. शामराव आपल्या पत्नीसह वसुधाताईंसोबत पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचले. ते पहिल्यांदाच पुण्याला आले होते. नवीन शहर असल्यामुळे दोघेही इकडे तिकडे घाबरून पाहत होते. वसुधाताई आपल्या पतीला म्हणाल्या, तुम्ही पुन्हा एकदा राजेशला फोन लावून बघा, बहुतेक ह्या वेळेस तरी त्याला फोन लागेल. ते म्हणाले, नाही ग वसुधा, त्याला फोन नाही लागत. मी अनेकदा त्याला फोन लावून पाहिला आहे. मला तर खूप भीती वाटते आहे. एकतर हे आपल्यासाठी अनोळखी शहर आहे. कुठे जाणार आहोत आपण? मला तर काय करावे हेच समजत नाहीये. यावर वसुधाताई म्हणाल्या, खरं तर आपण असे अचानक यायलाच नको होते आणि जर आता आलो आहोतच तर तुम्ही कोणाकडून तरी उसने पैसे घेऊन यायला हवे होते. कमीत कमी आपल्या गाठीला 4 पैसे तरी असले असते. शामराव म्हणाले, असे का बोलत आहेस तू? वसुधा, तुला ठाऊक नाही का आपण इथे कशासाठी आलो आहोत? मी ज्यांना ज्यांना पैसे मागितले होते त्यांनी मला पैसे द्यायला नकार दिला. ते म्हणाले, कशावरून तू आमचे पैसे परत करशील? म्हणूनच तर पैशांसाठी मला माझे घड्याळ विकावे लागले. त्यातून जेवढे पैसे आले होते ते इथे येण्यामध्ये खर्च झाले. आता तर माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक नाहीत. समजत नाही की काय करावे. वसुधा, चल आपण इथेच जवळपास एखादे मंदिर दिसले तर तिथे थांबू. मी खूप थकलो आहे आता. माझ्याकडून जास्त चालणे होणार नाही. एवढ्या मोठ्या शहरामध्ये आपण आपल्या मुलाला राजेशला शोधायचे कसे? ना त्याचा फोन लागतोय आणि ना आपल्याला त्याचा पत्ता ठाऊक आहे. आपण इकडे आलो आहोत ते फक्त ह्या छोट्याशा फोटोच्या आधारे. मला तर वाटते आपण त्याला शोधू शकणार नाही. वसुधाताई म्हणाल्या, हे पहा, आपण काही वेळ इथे आराम करू, त्यानंतर राजेशला शोधूया. त्याला इकडे येऊन 1 वर्ष झाले आहे आणि ह्या 1 वर्षात त्याने आपल्याला फक्त 4 वेळा फोन केला आहे. शेवटच्या वेळेस जाताना मी त्याला अनेकदा विचारले होते, तुझा पत्ता आणि फोन नंबर देऊन जा. पण तो म्हणाला, मी माझे घर बदलणार आहे. जेव्हा नवीन घरी जाईन तेव्हा तुम्हाला पत्ता देईन. त्याने त्याचा फोन नंबर तर दिला. सुरुवातीला काही दिवस फोन चालू होता, पण त्यानंतर कधीच त्याचा फोन लागला नाही. आपण वेड्यासारखे त्याला फोन करत राहिलो. वसुधाताई म्हणाल्या, नक्कीच तो कोणत्या तरी अडचणीत असेल. बोलता बोलता वाटेत त्यांना एक मंदिर दिसले आणि ते दोघेही त्या मंदिरामध्ये गेले. तिथे गेल्यावर मंदिराचा पुजारी त्यांच्याकडे येऊन म्हणाला, राम राम, तुम्ही या शहरामध्ये नवीन आहात का? शामराव म्हणाले, हो, आम्ही पहिल्यांदाच आलो आहोत. त्याचे काय आहे, आमचा मुलगा इथे नोकरी करायला आला होता, पण मागच्या 1 वर्षापासून आमची आणि त्याची काही गाठ भेट नाही आणि बोलणेसुद्धा झाले नाही. त्यामुळे आम्ही त्याला इथे शोधायला आलो आहोत. पुजारी म्हणाले, तुम्हाला त्याचा पत्ता ठाऊक नाही का? की तुम्ही रस्ता चुकला आहात? मला सांगा, मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करेन. वसुधाताई राजेशचा फोटो पुढे करत म्हणाल्या, पंडितजी, आमच्याकडे त्याचा पत्ता नाही, फक्त त्याचा हे फोटो आहे. पुजारी म्हणाले, मला तर असे वाटते की तुम्ही गावाकडे राहत असल्यामुळे ह्या बहुरूपी जगापासून अनोळखी आहात. तुम्ही दोघेही खूप भोळे आहात. ह्या कलियुगात आईवडिलांनी म्हातारपणात कसे जगायचे हा एक खूप मोठा प्रश्न आहे. मुले आईवडिलांपासून दूर जातात आणि त्यानंतर आईवडिलांशी कोणताही संपर्क ठेवत नाहीत. याचा अर्थ त्यांना आता आईवडिलांची गरज नसते आणि हेच कटू सत्य आहे. वसुधाताई म्हणाल्या, हे काय बोलत आहात पंडितजी? आमचा राजेश इतरांसारखा मुलगा नाही. तो नक्कीच कोणत्या तरी अडचणीत असेल. त्याचे त्याच्या आईबाबांवर खूप प्रेम होते. तो आमच्यासोबत असे करण्याचा स्वप्नात देखील विचार करू शकत नाही. हे ऐकताच पुजारी हसत म्हणाले, ताई, मी ह्या मंदिरामध्ये गेल्या 10 वर्षांपासून पूजा करतो आहे आणि ह्या मंदिरात मी असे कित्येक आईवडिलांना देवाकडे मुलांची तक्रार करताना पाहिले आहे. काही मुले आईवडिलांना स्टेशनवर सोडून जातात. कोणी त्यांना सोडून परदेशात गेलेले असतात, तर कोणी आईवडिलांना कर्जबाजारी करून आहे त्या परिस्थितीमध्ये सोडून गेलेला असतो. किंवा काही मुले आईवडिलांना बायकोचे ऐकून वृद्धाश्रमात सोडतात. यावर शामराव पटकन म्हणाले, मोठ्या शहरात असे घडत असेल, पण आमचा राजेश तसा नाही. तो आमच्याशी असे कधीच वागणार नाही. त्याने तर जाताना आम्हाला वचन दिले आहे की त्याच्या शिक्षणासाठी आईवडिलांनी जे घर
दागिने सावकाराकडे गहाण ठेवले आहेत. ते नोकरी लागताच लवकरात लवकर सोडवेल आणि ह्यासाठीच तर तो इथे नोकरी करण्यासाठी आला आहे. पुजारी म्हणाले, दादा, जर तुमच्या मुलाला तुम्ही केलेल्या कष्टांची जाणीव असती तर तो तुम्हाला मागच्या 1 वर्षात एकदा तरी भेटायला आला असता. पुजाऱ्याचे बोलणे ऐकून वसुधाताई आणि शामराव एकमेकांकडे पाहू लागले. पुजारी पुढे म्हणाले, असो, तरीही मी देवाकडे प्रार्थना करतो तुम्ही जे बोलत आहात तसेच असू देत आणि तुमचा मुलगा तुम्हाला लवकरात लवकर भेटू देत. बरं, तुम्ही लोक दूरचा प्रवास करून आला आहात, तुम्हाला भूक लागली असेल. असो, आज तुम्ही अगदी योग्य वेळी आला आहात. ह्या मंदिरामध्ये नेहमी कोणी ना कोणी भंडारा करतो. इथे अनेक लोक पोट भरून जेवण करतात. आजसुद्धा एक भंडारा आहे. तुम्ही लोकसुद्धा पोटभर जेवण करा. बरं, ठीक आहे, तुम्ही बसा, असे बोलून पुजारी तिथून निघून गेले. दूरच्या प्रवासानंतर त्यांना भूक तर खूप लागली होती. काही वेळाने ते दोघेही जेवायला बसले. तिथे बरीच वृद्ध माणसे होती. सर्वजण जेवणाची वाट पाहत होते. तेवढ्यात एक माणूस आपल्या पॉश कारमधून उतरला. त्याची श्रीमंती त्याच्या पेहरावावरून दिसत होती. काही वेळातच तेथील सर्वांना जेवण वाढायला सुरुवात झाली. जेव्हा सर्वजण जेवण करत होते तेव्हा एक स्त्री बनारसी साडी आणि खूप सारे दागिने घालून फोनवर बोलत तिथे आली. फोनवरचे बोलणे झाल्यानंतर म्हणाली, तुम्ही सर्वजण पोटभर जेवण करा. तिचा नवरा म्हणाला, आणि हो, जेवण झाल्यानंतर रिकाम्या हाताने जाऊ नका. तुम्हा सर्वांना देण्यासाठी आम्ही शाल आणि काही कपडेसुद्धा आणले आहेत, ते सुद्धा घेऊन जा. शामराव आणि वसुधाताई शांतपणे जेवण करत होते, पण अचानक त्या माणसाचा आवाज ऐकून दोघेही जेवता जेवता थांबले, कारण तो आवाज त्यांना ओळखीचा वाटत होता. आणि जेव्हा त्यांनी मान वर करून पाहिले तेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही, कारण तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा मुलगा राजेश होता. शामराव पटकन उठले आणि आपल्या मुलाकडे गेले. समोर अगदी विचित्र अवस्थेत असलेल्या आपल्या वडिलांना पाहून राजेश गोंधळला, पण शामराव मुलाचा चेहरा पाहून त्याच्या गळ्यात पडून रडू लागले. त्यांना रडताना पाहून पुजारी तिथे आले. तेव्हा शामराव पुजारींना म्हणाले, पंडितजी, हा बघा माझा मुलगा मला भेटला. देवा तुझे लाख लाख आभार. शामराव पुढे म्हणाले, राजेश, तू ठीक तर आहेस ना? कुठे होतास तू? अरे, आम्ही तुला किती फोन केले. आईवडिलांची झालेली अवस्था, त्यांचे कपडे पाहून राजेशला आईवडिलांची लाज वाटत होती. तो सारखा इकडे तिकडे बघत होता. जेवण करणारे सर्व लोक हक्काबक्का होऊन राजेशकडे आणि शामरावांकडे पाहत होते. तेवढ्यात पाठीमागून वसुधाताई आल्या आणि त्यासुद्धा मुलाला मिठी मारून रडू लागल्या आणि म्हणाल्या, राजेश बाळा, तू कसा आहेस रे? किती बारीक झालास तू? असे बोलून आई रडत होती. पुजारी म्हणाले, काय योगायोग आहे. देवासमोरच तुमचा मुलगा तुम्हाला भेटला. खूप छान झाले. ते राजेशला म्हणाले, अरे बाळा, इतका श्रीमंत तू आणि आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना असे कोणी एकटे सोडते का? बघ त्यांची अवस्था काय झाली आहे. तू काय ह्यांना तुझा पत्ता सांगितला नाहीस? हे दोघे बिचारे इथे तिथे भटकत आहेत. यांच्याकडे ना पैसे आहेत ना तुझा पत्ता. वसुधाताई म्हणाल्या, ठीक आहे पंडितजी, आम्हाला आमचा मुलगा मिळाला ना, मग आता आम्हाला आणखी काहीही नको. त्या राजेशकडे पाहून म्हणाल्या, बाळा, तू खूप मोठा माणूस झाला हे पाहून खूप समाधान वाटले आणि तू जे काही करतो आहेस ते खूप पुण्याचे काम आहे. देव नक्कीच तुझे भले करेल. बराच वेळ त्या दोघांना राजेशबरोबर बोलताना पाहून त्याची बायको मीनाक्षी तिथे आली आणि म्हणाली, काय झाले राजेश? लवकर लवकर कपड्यांचे वाटप कर आणि ह्या लोकांना काय बोलत उभा आहेस? अरे, यांच्यासारखे एक नाही तर हजारो लोक मागे रांगेत उभे आहेत. वसुधाताईंनी आश्चर्याने विचारले, राजेश, ही कोण आहे जी तुला नावाने बोलत आहे? राजेश म्हणाला, आई, ही तुझी सून आहे. वसुधाताई म्हणाल्या, अरे, तू लग्न केलेस आणि आम्हाला सांगितले नाही. राजेश काही बोलणार त्याआधी मीनाक्षी म्हणाली, अरे राजेश, ही बाई तुझी आई आहे. राजेशने मीनाक्षीला इशारा केला आणि फक्त हो म्हणाला. मीनाक्षी पुढे म्हणाली, आई, आमचे लग्न खूप घाई गडबडीत झाले होते, त्यामुळे कोणाला सांगण्यासाठी वेळच मिळाला नाही. आणि खरे सांगायचे तर राजेश तर दररोज तुमची आठवण काढतो. हे तुम्हाला विसरलेले नाहीत. राजेश म्हणाला, हो आई, अगं कामात व्यस्त असल्यामुळे आम्हाला तुमच्याकडे येता आले नाही. आणि फोन नंबरचे बोलत असशील तर आपल्या शेजारच्या शिंदे काकूंचा फोन नंबर काही लागत नव्हता. आई बाबा, मला माफ करा. तिथे असणाऱ्या लोकांसमोर मीनाक्षी म्हणाली, आई बाबा, आता तुम्ही गावी परत जाणार नाही, इथेच आमच्यासोबत राहणार आहात. राजेशकडे पाहून ती म्हणाली, काय राजेश, मी बरोबर बोलते आहे ना? राजेश म्हणाला, बाबा, मला माफ करा.
माझ्यासारखा नालायक मुलगा देव कुणाला न देवो, पण आता मला माझी चूक सुधारायची आहे. मीनाक्षी बरोबर बोलते आहे. आजपासून तुम्ही आमच्यासोबत राहणार आहात. इतके महिने मी तुमच्यापासून दूर राहिलो, पण आता मला तुमच्यासोबत राहून तुमची सेवा करून त्याची भरपाई करायची आहे. हे ऐकून आईबाबांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि मग वसुधाताई आणि शामराव मुलासोबत निघून गेले. जाताना वसुधाताई खूप गर्वाने पुजाऱ्यांना म्हणाल्या, पाहिलेत ना पंडितजी, मी म्हणाले होते ना माझा मुलगा इतरांसारखा नाही. देवाच्या कृपेने तो आज आम्हाला योगायोगाने मंदिरात भेटला. यावर पंडितजी म्हणाले, ताई, मी तर एवढेच म्हणेल की देव तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी न करो. चला ठीक आहे, असे बोलून शामराव आणि वसुधाताई आपला मुलगा आणि सुनेसोबत निघून गेले. घरी पोहोचल्यानंतर मीनाक्षी म्हणाली, आई, तुम्ही थकले असाल, काहीतरी खाऊन घ्या आणि मग आराम करा. बाकी आपण उद्या बोलू, असे बोलून ती खोलीत निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी वसुधाताई आणि शामराव चहा प्यायला बसले होते. तेवढ्यात त्यांच्या घरी काम करणारी विमला आली. तेव्हा मीनाक्षीने तिला किराणा मालाचा हिशोब मागितला आणि हे सर्व वसुधाताई पाहत होत्या. तेव्हा मीनाक्षी वसुधाताईंना म्हणाली, आई, काय सांगायचे तुम्हाला, ही विमला व्यवस्थित काम करतच नव्हती आणि वरून चोरीसुद्धा करत होती. त्यामुळे तिला मी कामावरून काढून टाकले. तसेही घरात आपण चौघेच तर आहोत, आपण दोघी मिळून काम करूयात. वसुधाताई म्हणाल्या, हो सुनबाई, तू अगदी बरोबर बोलत आहेस. गावी तर मी यापेक्षा जास्त लोकांचे काम एकटी करत होते आणि काम केल्यामुळे तब्येतसुद्धा चांगली राहते. आम्ही गावी सर्व काम स्वतःच करत होतो. बिचाऱ्या साध्या भोळ्या वसुधाताई, त्यांना काय ठाऊक होते की मीनाक्षीच्या डोक्यात काय चालू आहे. सुरुवातीला सर्व काही ठीक चालले होते, पण आता मीनाक्षी सासू सासऱ्यांचा तिरस्कार करू लागली. तिला तिच्या घरात सासू सासरे नको होते आणि हळूहळू राजेशसुद्धा त्याच्या बायकोचे ऐकू लागला. त्याला तिचेच म्हणणे बरोबर वाटायचे. मीनाक्षी दिवसभर सासूकडून घरातील सर्व कामे करून घ्यायची आणि राजेशला खोटे सांगायची की तुझी आई काहीच काम करत नाही. राजेश देखील बायकोच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवून मीनाक्षीसमोर आईला बडबड करून अपमानित करायचा. त्या दोघांनी जेवण केल्यानंतर जे काही जेवण उरायचे ते आईवडिलांना खायला द्यायचे. एकदा ते दोघे आईवडिलांना घरात कोंडून 5 दिवसांसाठी बाहेर फिरायला गेले होते. कदाचित त्यांच्या मरणाची वाट पाहत होते. त्यांना असे वाटले की फक्त पाणी पिऊन हे दोघे किती दिवस जगतील, कारण घरात पाण्याशिवाय दुसरे काहीच नव्हते. कारण किचनला तर त्यांनी कुलूप लावले होते आणि शामराव वसुधाताई भुकेने व्याकुळ झाले होते, पण त्यांचे ऐकणारे कोणीच नव्हते. तिसऱ्या दिवशी वसुधाताईंनी त्यांच्या खोलीच्या खिडकीतून शेजाऱ्यांना आवाज दिला. खरे तर त्यांना असे काही करायचे नव्हते, कारण यामुळे कुटुंबाची बदनामी होईल, पण भुकेपुढे ते सर्व काही विसरले होते. सर्वप्रथम त्या शेजाऱ्यांनी त्या दोघांनाही खिडकीतून जेवण दिले. त्यानंतर त्यांनी राजेशला फोन केला आणि त्याला पोलिसाची धमकी दिली. तेव्हा मुलाने आणि सुनेने हे चुकून घडल्याचे सांगून प्रकरण हाताळले. राजेशने सांगितले की आम्ही ट्रिपला गेल्यावर माझ्या सासूबाईंचा अपघात झाला, त्यामुळे इकडे लवकर येऊ शकलो नाही. पण हे सर्व तर खोटे होते. वसुधाताईंनी शेजाऱ्यांना सांगितल्यामुळे सुनेला त्यांचा खूप राग आला होता. त्यामुळे तिने वसुधाताईंना खोलीत बंद करून खूप मारले. हा धक्का शामराव सहन करू शकले नाही आणि एके दिवशी अचानक त्यांचे झोपेतच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आता वसुधाताई खूप एकट्या पडल्या होत्या. वडील गेल्याचे दुःख राजेशला झालेच नव्हते. खरे तर अशा वेळी आईला मुलाच्या आधाराची खूप गरज होती, पण तसे काहीच झाले नाही. आई एकटीच सगळी कामे करते हे दिसत असूनही तो बायकोला काहीही बोलत नव्हता. मीनाक्षीला आता सासू घरात नकोशी वाटू लागली. त्यामुळे एकदा दुपारी सर्व कामे आटोपल्यावर वसुधाताई त्यांच्या खोलीत अंथरुणावर पडल्याच होत्या की तेवढ्यात मीनाक्षी तिथे आली. तिला आज काहीही करून वसुधाताईंना घराबाहेर काढायचे होते. तिने सासूला झोपेतून उठवले आणि म्हणाली, ए म्हातारे, उठ आणि गुपचूप तुझे सामान पॅक कर, नाहीतर जबरदस्तीने मला हे सगळे करावे लागेल. आणि काय गं, तू आमच्याबद्दल शेजाऱ्यांकडे तक्रार करतेस आणि हे लोक जर तुला साथ देतील असा विचार करत असशील तर तू खूप चुकीचा विचार करत आहेस. तुला काय वाटले, आम्हाला तुरुंगात पाठवून तू इथे आरामात राहशील? असे बोलून मीनाक्षीने सासूला घराबाहेर काढले आणि राजेश हे सर्व हाताची घडी घालून बघत होता. एका आईसाठी यापेक्षा आणखी वाईट गोष्ट कोणती असू शकते? त्यांनीही लगेच हे घर सोडले, पण आता त्या कुठे जाणार हे त्यांना माहिती नव्हते. अशा परिस्थितीत वसुधाताई पुन्हा त्या मंदिरात गेल्या तर मंदिराच्या समोर लोकांची खूप गर्दी झाली होती. त्या गर्दीतून वाट काढत त्या पुढे गेल्या आणि त्यांनी पाहिले की एक माणूस पायऱ्यांवरून पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे खूप रक्त येत होते.
त्या गर्दीमधील एक जण देखील पुढे येऊन त्यांच्या मदतीला धावला नाही. तेव्हा वसुधाताईंनी त्यांच्या साडीचा पदर फाडला आणि त्या माणसाच्या डोक्याला बांधला. गर्दीतील लोकांपैकी कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलावली. काही वेळातच ॲम्ब्युलन्स आली आणि वसुधाताईसुद्धा त्या माणसासोबत ॲम्ब्युलन्समध्ये बसून गेल्या. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी चेकअप केले आणि डॉक्टर म्हणाले, रक्तस्राव खूप झाला आहे, त्यांना रक्ताची गरज आहे. पेशंटचा ब्लड ग्रुप चेक केला तर O पॉझिटिव्ह होता. हॉस्पिटलवाल्यांनी ब्लड बँकेत फोन केला तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितले की सध्या इथे ह्या ब्लड ग्रुपचे रक्त उपलब्ध नाही, आम्ही व्यवस्था करतो. डॉक्टर ह्याबाबत आपापसात चर्चा करत असलेले वसुधाताईंनी ऐकले आणि त्या डॉक्टरांकडे जाऊन म्हणाल्या, माझा ब्लड ग्रुपसुद्धा O पॉझिटिव्ह आहे. तेव्हा डॉक्टरांनी त्यांचे ब्लड ग्रुप चेक केले तर ते O पॉझिटिव्ह होते. अशा प्रकारे वसुधाताईंनी रक्तदान करून त्या माणसाचा जीव वाचवला. जेव्हा तो माणूस शुद्धीवर आला तेव्हा त्याला समजले की वसुधाताईमुळे त्याचे प्राण वाचले आहेत. त्याला त्यांचे आभार मानायचे होते, पण तेव्हा वसुधाताई तिथून निघून गेल्या होत्या. त्या मंदिरात राहत होत्या. काही महिन्यांनी अचानक एके दिवशी तो माणूस मंदिरात आला. तेव्हा वसुधाताईंनी त्याला पाहिले आणि स्वतःहून त्याच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्या माणसाकडे गेल्या आणि म्हणाल्या, दादा, आता तुमची तब्येत कशी आहे? त्या माणसाने पहिल्यांदा वसुधाताईंना ओळखले नाही, पण जेव्हा ताईंनी सांगितले की मीच तुम्हाला रक्तदान केले होते तेव्हा त्या माणसाला खूप आनंद झाला. त्याने वसुधाताईंचे खूप आभार मानले. तो माणूस म्हणाला, मी नारायण देसाई, मीरा महिला गृहोद्योग कंपनीचा मालक. वसुधाताई आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघत होत्या. ते पुढे म्हणाले, ताई, आज मी फक्त तुमच्यामुळे जिवंत आहे. मला तुमचे आभार मानायचे होते म्हणून मी बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला शोधत होतो. वसुधाताई म्हणाल्या, यात उपकार कसले? तो माणूस म्हणाला, ताई, तुम्ही तर चांगल्या कुटुंबातील दिसता, मग इथे का राहता? तेव्हा वसुधाताईंनी नारायणरावांना सर्व काही सांगितले. तेव्हा नारायणराव विचार करून म्हणाले, तुमची कहाणी ऐकून खूप दुःख वाटले. ताई, मला मूल बाळ नाही म्हणून मी खूप दुःखी होतो, पण तुमच्यासोबत घडलेला प्रकार ऐकून मला मूल नाही हे एका दृष्टीने बरेच झाले असे वाटते. वसुधाताई नारायणरावांकडे पाहत होत्या. ते पुढे म्हणाले, बरं ताई, तुम्ही माझ्या कंपनीत नोकरी कराल का? वसुधाताई कंपनीत काम करण्यास लगेच तयार झाल्या. दुसऱ्याच दिवशी वसुधाताई कंपनीत आल्या, जिथे अनेक स्त्रिया काम करत होत्या. नारायणरावांच्या गृहोद्योग कंपनीमध्ये पापड तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनायचे. वसुधाताईंनी तिथे आल्याबरोबर कामाला सुरुवात केली. त्यांनी सॅम्पल म्हणून तिळाची, जवसाची, शेंगाची चटणी बनवली आणि ती सर्वांना खूप आवडली. नारायणराव म्हणाले, ताई, लोकांना ह्या तिन्ही चटण्या खूप आवडल्या, त्यामुळे आपल्याला मार्केटमधून 2 मोठ्या ऑर्डर आल्या आहेत. असेच हळूहळू वसुधाताईंचा जम बसला. त्यांच्यामुळे कंपनीला खूप प्रॉफिट होऊ लागले. नारायणराव म्हणाले, ताई, तुमच्यात इतके छान कौशल्य आहे, इतका मोठा गुण आहे, त्या आधारे तुम्हाला ही कंपनी सांभाळावी लागेल आणि तुम्हाला स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करून तुमच्या मुलाला आणि सोनेला दाखवून द्यावे लागेल की एक स्त्री जरी एकटी असली तरी ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. नारायणरावांच्या बोलण्यामुळे वसुधाताईंमध्ये एक ऊर्जा निर्माण झाली आणि त्या मन लावून काम करू लागल्या. नारायणरावांच्या कंपनीतील मसाले, लोणची, पापड असे अनेक पदार्थ आता मोठमोठ्या मॉलमध्ये विकण्यासाठी ठेवण्यात आले आणि त्याला लोकांचा भरपूर प्रतिसादही मिळाला. वसुधाताईंना तिथे येऊन 2 वर्ष झाली. अचानक एके दिवशी नारायणरावांची तब्येत खूप बिघडली. त्यांचे आपले असे कोणीच नव्हते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीचा सर्व कारभार वसुधाताईंवर सोपवला. त्यांचे काम आणि समर्पण पाहून त्यांनी वसुधाताईंना कंपनीचा 50% मालक बनवले. वसुधाताईंना हे सारे स्वप्नवत वाटत होते. त्यानंतर त्यांनी या कंपनीसाठी खूप मेहनत केली आणि सगळीकडे मीरा गृहोद्योग कंपनीचे नाव झाले. त्यानंतर 6 महिन्यांनी नारायणरावांचे अकस्मात निधन झाले. मृत्यूपूर्वी नारायणरावांनी त्यांची कंपनी वसुधाताईंच्या नावे केली. त्यांच्या निधनाने वसुधाताईंना खूप दुःख झाले. आज त्या ज्या कोणी होत्या त्या फक्त नारायणरावांमुळे होत्या. कोणीतरी म्हटले आहे, रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती जास्त जवळची असतात आणि आज हे सत्य झाले होते. अचानक वसुधाताईंचा मोबाईल वाजला आणि त्या भूतकाळातून बाहेर आल्या. त्यांच्या सेक्रेटरीचा फोन होता. तो म्हणाला, मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही राजेश जगतापला ऑफर लेटर दिले आहे. उद्यापासून तो आपली कंपनी जॉईन करतो आहे. ठीक आहे, असे बोलून वसुधाताईंनी सेक्रेटरीला केबिनमध्ये बोलावून घेतले. सेक्रेटरी केबिनमध्ये आला तेव्हा वसुधाताईंनी त्याला सांगितले की राजेश जगताप माझा मुलगा आहे. सेक्रेटरी आश्चर्यचकित होऊन वसुधाताईंकडे पाहत होते. ते म्हणाले, मॅडम, तुम्ही आजपर्यंत आम्हाला तुमच्या मुलाबद्दल काहीच बोलल्या नाही. वसुधाताई म्हणाल्या, मी तुम्हाला सर्व काही नक्की सांगेन, पण त्याआधी तुम्ही त्याची सर्व माहिती काढा. ठीक आहे मॅडम, असे बोलून सेक्रेटरी तिथून निघून गेले.
दुसऱ्या दिवशी वसुधाताईंना सेक्रेटरीने सांगितले की मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही राजेश जगताप याची माहिती काढली. ते आधी ज्या कंपनीत काम करत होते ती कंपनी बंद पडली. बरेच दिवस ते नोकरीच्या शोधात होते. त्यांना मागच्याच आठवड्यात मुलगी झाली आहे आणि ते त्यांच्या फॅमिलीसह कर्वेनगरला राहतात. सेक्रेटरी पुढे म्हणाले, मॅडम, मला समजत नाही की तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकीण आहात आणि तुमचा मुलगा तुमच्याच कंपनीमध्ये नोकरीसाठी आला आहे. तेव्हा वसुधाताईंनी सेक्रेटरीला सर्व हकीकत सांगितली. सेक्रेटरी म्हणाले, मग मॅडम, तुमच्या मुलाने तुम्हाला एवढा त्रास दिला असताना सुद्धा तुम्ही त्यांना आपल्या कंपनीत नोकरी का दिली? त्या पुढे म्हणाल्या, कारण मला माझ्या मुलाला आणि सोनेला धडा शिकवायचा आहे. आधी मी त्यांच्यावर अवलंबून होते, त्यामुळे मी त्यांचे अत्याचार सहन करत राहिले. पण आता मला त्यांना त्यांची खरी जागा दाखवून द्यायची आहे. मला माझ्या मुलाला लक्षात आणून द्यायचे आहे की एकेकाळी त्याच्या शिक्षणासाठी मी माझे करिअर सोडले होते. तेव्हा जर मला वाटले असते तर मी त्याला एखाद्या आयाकडे सोपवून सुद्धा माझ्या करिअरचा विचार करू शकले असते. पण मी नेहमीच माझ्या मुलाला पहिलेच स्थान दिले. पण त्याने काय केले? त्याने मला दुधातल्या माशीसारखे दूर फेकून दिले. आयावरून वसुधाताईंच्या डोक्यात एक कल्पना आली. त्या म्हणाल्या, आकाश, उद्यापासून तुम्ही ऑफिस सांभाळा. पुढे मी काय सांगते तसे करा. दुसऱ्या दिवशी वसुधाताई पूर्वी कशा साधारण राहत होत्या तशा वेशात कंपनीमध्ये आल्या. त्यांनी सेक्रेटरीला आधीच सर्व काही सांगून ठेवले होते. समोरून राजेश येताना दिसला, त्यामुळे सेक्रेटरी वसुधाताईंना म्हणाला, हे बघा बाई, आमच्या कंपनीत जेव्हा जागा निघतील तेव्हा आम्ही गेट बाहेर तशी जाहिरात लावू, तेव्हाच तुम्ही या. आईला समोर पाहून राजेश चकित झाला. वसुधाताई तिथून जातच होत्या की तेवढ्यात राजेशने इकडे तिकडे पाहून आईला आवाज दिला आणि म्हणाला, आई, कुठे होतीस इतके दिवस? आई म्हणाली, तू आणि तुझ्या बायकोने घराबाहेर काढले, मग कुठे असणार? असे बोलून वसुधाताई पुढे जाऊ लागल्या. तेव्हा त्याने आईला थांबवले. आईची माफी मागितली आणि म्हणाला, आई, घरी चल, तुला नातू झाला आहे, असे सांगितले. वसुधाताई त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या. त्याने कोणाला तरी फोन लावला आणि थोडासा बाजूला जाऊन तो फोनवर बोलत होता. हॅलो मीनाक्षी, अगं आई भेटली आहे. मी ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीमध्ये काम शोधण्यासाठी आली होती. हे ऐकताच मीनाक्षी म्हणाली, हे तर खूप चांगले झाले. मी बाळासाठी आया शोधतच होते. दुसऱ्या बाईला आया म्हणून आणण्यापेक्षा तुमची आई तर तिच्या नातवाला खूप छान सांभाळेल. हे बघा, तुम्ही कसे हे करून तुमच्या आईला घरी घेऊन या. तुमची आई आपल्याला फुल टाईम आयाच्या स्वरूपात मिळेल आणि आपल्याला त्यांना पगारही द्यावा लागणार नाही. आपले पैसेसुद्धा वाचतील आणि फुकटात आपले कामसुद्धा होईल. पण राजेश, तुमची आई आपल्याकडे येईल का? यावर राजेश म्हणाला, मी आईची माफी मागितली. घरी आल्यावर तूही माग आणि आपल्या बाळाचे नाव पुढे करून तिला मी घेऊन येतो. ती नक्की येईल. राजेश फोनवर बोलताना वसुधाताई त्याच्याकडे पाहत होत्या, पण तो खूप हळू आवाजात बोलत होता. फोन ठेवल्यानंतर तो वसुधाताईंकडे गेला आणि म्हणाला, आई, झाले गेले विसरून जा. आता तू एका नातवाची आजी झाली आहेस. मग तुला तुझ्या नातवाला पाहावेसे वाटत नाही का? वसुधाताईंना हेच हवे होते. त्या राजेशच्या घरी जायला तयार झाल्या. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर राजेश आईला घेऊन घरी गेला. घरी गेल्यानंतर मीनाक्षीने वसुधाताईंची माफी मागितली. वसुधाताई मीनाक्षीला काहीही बोलल्या नाहीत. त्यांनी बाळाला पाहताच उचलून घेतले. मीनाक्षी म्हणाली, आई, प्लीज तुम्ही आधी स्वयंपाकाची तयारी करा. मला खूप भूक लागली आहे. त्यानंतर माझी आणि बाळाची मालिश करा. वसुधाताई किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाची तयारी करू लागल्या. संध्याकाळी राजेश त्याच्या ऑफिसमधून घरी आला. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या घरी काही लोक आले आणि ते राजेशला म्हणाले, आम्ही वसुधा डेव्हलपर्सच्या ऑफिसमधून आलो आहोत. तुमचे घर प्राईम लोकेशनवर आहे. जर तुमची इच्छा असेल तर आपण इथे एक मोठे अपार्टमेंट बांधू शकतो आणि याचा असा फायदा होईल की तुम्हाला 2 फ्लॅट आणि 20 लाख रुपये रोख मिळतील. हे ऐकून राजेश आणि मीनाक्षीला खूप आनंद झाला. त्यांना आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. राजेशला वाटले की कदाचित हे लोक आपली फसवणूक करायला आले आहेत. त्यामुळे तो त्यांना म्हणाला, तुम्ही आम्हाला मूर्ख समजलात का? अशी फसवणूक करायला तुम्हाला दुसरे कोणी भेटले नाही का? यावर ते लोक म्हणाले, सर, आमची तुमच्यावर काही जबरदस्ती नाही. तुम्हाला जर विश्वास नसेल तर आम्ही ही ऑफर तुमच्या एरियातील दुसऱ्या कोणाला तरी देऊ. हे पहा, जर तुम्ही सहमत असाल तरच ह्या पेपर्सवर सह्या करा. आम्ही तुम्हाला ताबडतोब 5 लाख रुपयांचा चेक देऊ. ही रक्कम टोकन रूपात राहील आणि उर्वरित रक्कम अपार्टमेंटचे काम चालू झाल्यावर तुमच्या खात्यात जमा केली जाईल. आता निर्णय तुमच्या हातात आहे. हे ऐकताच मीनाक्षी राजेशला बाजूला घेऊन म्हणाली, अहो, अशी चांगली संधी पुन्हा पुन्हा येत नाही. विचार करा, नवीन फ्लॅट आणि तेही 2-2. एका फ्लॅटमध्ये आपण राहू आणि दुसरा फ्लॅट भाड्याने देऊ
आणि त्यासोबतच आपल्याला एक गाळाही मिळणार आहे. तो गाळाही आपण भाड्याने देऊ. मग तुम्हाला नोकरीसुद्धा करायची गरज पडणार नाही, कारण त्या 20 लाखात आपण आपला बिझनेस सुरू करू शकतो. राजेश म्हणाला, पण ते जर फ्रॉड निघाले तर? आपण असे एखाद्यावर विश्वास कसा ठेवू शकतो? मग यावर मीनाक्षी म्हणाली, पण त्यांचे म्हणणे आहे की आपण आता हो म्हटले तर ते लगेच आपल्याला 5 लाख रुपयांचा चेक देतील. मग यात विश्वास न ठेवण्यासारखे काहीच नाही. त्यानंतर काही वेळ विचार करून त्या लोकांना राजेश म्हणाला, आम्हाला लगेच 5 लाख रुपयांचा चेक मिळेल का? हो सर, तुम्ही इथे सही करा, चेक रेडी आहे. राजेशने पेपर्सवर सह्या केल्या. त्यानंतर त्यांनी राजेशला 5 लाख रुपयांचा चेक दिला. चेक पाहून राजेश आणि मीनाक्षीला खूप आनंद झाला. त्यानंतर त्या लोकांनी राजेशकडून आणखी काही पेपर्स सह्या करून घेतले आणि ते तिथून निघून गेले. खरे तर राजेशने आनंदाच्या भरात ते पेपर न वाचताच त्यावर सह्या केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी राजेश बँकेमध्ये चेक जमा करतो आणि काही वेळातच त्याच्या अकाउंटला 5 लाख रुपये जमा होतात. आता मात्र राजेश आणि मीनाक्षीचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याला काही दिवसांपूर्वी लागलेली नोकरीही सोडतो. त्यानंतर एके दिवशी मीनाक्षी वसुधाताईंना म्हणाली, आई, आता त्या कंपनीत जागा निघाल्या असतील, तुम्ही तिकडे नोकरी करा आणि बाहेरच कुठेतरी तुमची राहण्याची व्यवस्था करा, कारण आता काही दिवसातच आम्हाला नवीन फ्लॅट भेटेल. त्या अपार्टमेंटमध्ये खूप श्रीमंत लोक राहायला येतील. तिथे तुमच्यासारखी गावंढळ लोक शोभणार नाहीत. उगी आम्हाला लाज आणू नका. तुमच्यामुळे आमची इज्जत कमी व्हायची. मग तेव्हा मला जबरदस्तीने तुम्हाला बाहेर काढावे लागेल. त्यापेक्षा आत्ताच तुम्ही तुमची व्यवस्था करा. वसुधाताई म्हणाल्या, पण सुनबाई, मी कुठे जाऊ आता? मला ह्या घरातून हाकलून देऊ नकोस. मीनाक्षी म्हणाली, हे बघा आई, उगाच माझे डोके फिरवू नका. जर तुम्ही लगेच हे घर सोडले नाही तर मी तुमचा जीव घेईन. असे बोलून तिने वसुधाताईंचा हात घट्ट पकडला आणि त्यांना घराबाहेर ओढत नेऊ लागली. तेव्हा वसुधाताईंनी मीनाक्षीच्या कानशिलात लगावली. चापटीच्या आवाजाने मीनाक्षी आणि राजेश हादरले. त्यांना समजत नव्हते की आईमध्ये अचानक एवढी ताकद कुठून आली. मीनाक्षी आश्चर्यचकित होऊन डोळे विस्फारून सासूकडे पाहत होती. राजेश काही बोलणार त्याआधी वसुधाताई अश्रू पुसत घराबाहेर पडल्या. 2 दिवसांनी पुन्हा वसुधा डेव्हलपर्सच्या ऑफिसमधून ते लोक राजेशच्या घरी आले. राजेश त्यांना म्हणाला, तुम्ही लोक काम कधी सुरू करणार आहात? ते लोक म्हणाले, हे काय, आजपासूनच आम्ही काम सुरू करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला लगेच हे घर खाली करावे लागेल. मग राजेश त्यांना म्हणाला, आम्ही दुसरीकडे भाड्याने घर घेतले आहे. अपार्टमेंटचे काम पूर्ण होताच आम्ही पुन्हा आमच्या फ्लॅटमध्ये राहायला येऊ. त्यावर ते लोक राजेशला म्हणाले, फ्लॅट? कोणता फ्लॅट? तुम्ही स्वप्न तर बघत नाही ना? आता हे घर आमच्या मॅडमच्या नावावर आहे. तुम्ही स्वतः त्यांच्या नावावर हे घर केले आहे. राजेशला समजत नव्हते की ते लोक काय बोलत आहेत. तो पूर्णपणे गोंधळला होता. तेवढ्यात त्यांच्या घरासमोर एक कार येऊन थांबली. कारमधून वसुधाताई उतरल्या. त्या म्हणाल्या, बेटा, हे घर मी खरेदी केले आहे. राजेश आणि मीनाक्षी वसुधाताईंकडे पाहत राहिले आणि दोघेही अवाक झाले. आज वसुधाताई साधारण दिसत नव्हत्या. त्यांच्या अंगावर किमान 20,000 रुपयांची किमती बनारसी सिल्क साडी होती आणि हातात जाड जाड सोन्याच्या बांगड्या, तर गळ्यात सोन्याची चेन होती. त्यांना पाहून राजेश आणि मीनाक्षीने डोळे विस्फारले. त्याला समजत नव्हते की हे सर्व काय चालले आहे, कारण 2 दिवसांपूर्वी तर आई इथून मोलकरणीच्या विषात गेली होती. आईमध्ये अचानक असा बदल कसा झाला हा विचार राजेश करतच होता आणि आज तर ती. तितक्यात ते लोक राजेशला म्हणाले, सर, ह्या आमच्या मॅडम वसुधा डेव्हलपर्सच्या मालकीण आहेत. यांनीच तुमचे घर खरेदी केले आहे. तुम्ही त्यांचे आभार माना की त्यांनी तुमच्या मुलाचा विचार करून तुम्हाला 5 लाख रुपये दिले, नाहीतर तुम्हाला रस्त्यावर भीक मागावी लागली असती. राजेश आश्चर्यचकित होऊन म्हणाला, तुम्ही आणि माझ्या आईने मिळून आमची फसवणूक केली आहे. पण आई, तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले? आई, मला माहिती आहे, आम्हाला धडा शिकवण्यासाठी तू कुठेतरी चोरी वगैरे केली असेल. आता मी तुमच्या सर्वांच्या विरोधात कोर्टात केस दाखल करणार आहे. मी तुम्हाला सोडणार नाही. तेव्हा वसुधाताईंचा सेक्रेटरी राजेशला म्हणाला, ओ मिस्टर, जरा तोंड सांभाळून बोला. राजेश आणि मीनाक्षी अजून पहिल्या धक्क्यातून सावरले नव्हते तोपर्यंत त्यांना आणखीन एक धक्का बसला. एवढ्याशा रकमेसाठी त्यांना चोरी करण्याची काही गरज नाही. ज्या कंपनीत तुम्ही काम शोधत आला होतात, ह्या मॅडम त्या कंपनीच्या सर्वेसर्वा आहेत. राजेश हसला आणि म्हणाला, कदाचित तुम्हाला माहिती नसेल की ही बाई जिला तुम्ही मॅडम म्हणत आहात तीच तिथे काम शोधत आली होती आणि तेव्हा तुम्हीच तिला काम नाही, नंतर या असे बोलला होतात. ही तुम्हाला मूर्ख बनवत आहे. वेळीच भानावर या. वसुधाताई म्हणाल्या, मूर्ख कोणी कोणाला बनवले आहे हे लवकरच कळेल. आधी तुम्ही दोघेही हे घर खाली करा.
मीनाक्षी म्हणाली, काय ग, तुला खोलीत बंद करून कसे मारले होते हे विसरलीस का? मग राजेश वसुधाताईंना म्हणाला, तू कोण आहेस आमचेच घर आम्हाला खाली करायला सांगणारी? हे ऐकताच वसुधाताईंनी राजेशच्या कानशिलात भडकावली आणि त्या म्हणाल्या, तेव्हा ती स्त्री होती जिचा तुम्ही खूप छळ केला होता, पण आज ती असहाय्य नाही. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही दोघांनी एक शब्दही चुकीचा बोलला तर मी तुम्हा दोघांची जीभ बाहेर काढून तुमच्या हातात देईन. वसुधाताईंनी माणसांना सांगून त्या दोघांना घराच्या बाहेर काढले. त्यानंतर त्या त्यांच्या सेक्रेटरीला म्हणाल्या, ह्यांचे सामानही घराबाहेर काढून ताबडतोब घराला कुलूप लावा आणि चावी माझ्या ऑफिसमध्ये घेऊन या. आईचे असे संतप्त रूप पाहून ते दोघेही वसुधाताईंच्या पायाशी लोटांगण घालून विनवणी करू लागले आणि क्षमाही मागू लागले. पण वसुधाताईंना आपल्या मुलाची आणि सुनेची तीळ मात्रही दया आली नाही आणि त्या गाडीत बसून तिथून निघून गेल्या. आज राजेश त्याची दुसरी नोकरीही गमावून बसला होता. नोकरीच्या शोधात दिवस रात्र भटकत होता. राजेश आणि मीनाक्षी यांना अजूनही आश्चर्य वाटत होते की आई एवढ्या मोठ्या कंपनीची आणि वसुधा डेव्हलपर्सची मालकीण कशी झाली. वसुधाताईंची उत्तरोत्तर होणारी प्रगती पाहून राजेश आणि मीनाक्षी चकित व्हायचे. त्या दोघांना आता खूप पश्चाताप होत होता. काही दिवसांनी राजेशने आपल्या शिक्षणाच्या जोरावर पुन्हा एक जॉब मिळवला आणि तो बायको मुलासह भाड्याच्या घरामध्ये राहू लागला. पण एकट्याच्या जीवावर घर चालत नव्हते, त्यामुळे मीनाक्षीला जॉबसाठी बाहेर पडावे लागले. ते दोघे जॉब करून आपला मोडकळीस आलेला संसार चालवत होते. प्रत्येक क्षण त्यांना आईची आठवण करून देत होता. आता त्या दोघांची इच्छा असूनही ते वसुधाताईंना आपल्याजवळ राहायला बोलावू शकत नव्हते. ह्या दरम्यान अनेकदा राजेश वसुधाताईंच्या कंपनीमध्ये जाऊन बोलायचा की आई, तुझा नातू आजारी आहे, तो तुझी खूप आठवण काढतोय. वसुधाताईंना चांगलेच ठाऊक होते की त्यांचा मुलगा स्वतःच्या मुलाची ढाल बनवून माझ्याशी पुन्हा नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहे. पण वसुधाताईंनी त्यांचे मन एवढे घट्ट केले होते की त्यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, वसुधाताईंनी राजेश आणि मीनाक्षीबरोबर जे केले ते योग्य की अयोग्य? माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.